आई नसेल ना तर फार बोर होतं, घर एकदम असं खायला उठतं आणि जेव्हा ती वापस येते तेव्हा भरभरून वाटायला लागतं. कारण की आपल्यासाठी आई इक्वल टू घर या दोन्ही भावना सेमच आहेत. पण जर तुम्ही यार पापा ही कादंबरी वाचायला चालू केलीत ना तर तुमच्या असं लक्षात येईल की फक्त आईच नाही, वडील सुद्धा तुम्हाला घराची तेवढीच आठवण करून देऊ शकतात. याचा जो नायक आहे ना तो डिवोर्सी आहे, पण त्याचं एज्युकेशन कम्प्लीट झालेलं नसल्यामुळे त्याला त्याची वकिलीची जी डिग्री आहे ना ती पूर्ण करायची संधी त्याला त्याच्या मुलीच्याच कॉलेजमध्ये मिळते. वाव, कसलं भारी, हाऊ क्रेझी इट इज की तुम्हाला तुमच्याच वडिलांसोबत बसून लेक्चर्स अटेंड करायचे, एक्झाम्स द्यायचे आहेत. कधी तुम्ही याचा विचार केलाय का हे शक्य तर आहे का? त्यासाठीच हे पुस्तक वाचायचं असतं. जे शक्य नाही ते सगळं याच्यामध्ये शक्य असं वाटायला लागतं. सो यातली तर एक लाईन मला खूप आवडली होती की खुशकिस्मत होते हैं वो लोग जिनके पास कहीं पर जाने के लिए घर होता है या फिर ऐसा कुछ होता है जिसको घर बुलाया जा सके. वाव, म्हणजे घर ही तुमच्यासाठी दगडा मातीनं बनलेली इमारत नाहीये, तर घर हे तुमच्यासाठी एक माणूस आहे, त्या माणसाचं हृदय आहे. तर ते हृदय जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला प्लीज कळवा. फार भारी भारी म्हणजे भन्नाट कादंबरी आहे ही. आणि हिंदी जर वाचायला चालू करत असाल तर मी म्हणेल याच्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता.